माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवणार आहे पावभाजी। कारण कधी कधी आपल्याला रोजची पोळी भाजी असं खाऊन कंटाळा येतो। कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपण काहीतरी चटपटीत असं छान खावं। तर मी आज पावभाजी करणार आहे आणि पावभाजीसाठी बघा मी काय घेतलेलं आहे साहित्य। हे एवढे वाटाणे घेतलेले आहेत, हे 2 बटाटे घेतलेत मोठे, आणि हा एवढा फ्लावर घेतलेला आहे, आणि ही ढोबळी मिरची घेतलेली आहे। हे मी बीट घेतलेले आहे लाल कलर येण्यासाठी। आणि हे आहे ना, ह्या 5 वस्तू आपल्याला ह्या शिजवायच्या कुकर मध्ये। स्वच्छ धुवायचं, हे धुवायचं, हे धुवून कापलेले आहे, आणि हे बारीक मिक्सरला करून मी टाकणार आहे याच्यात, कारण बीट जरा शिजत नाही लवकर म्हणून। आणि हे बारीक करून मग याच्यात टाकणार आहे। हे धुवून मी कुकरला लावणार आहे। आणि फोडणीसाठी मी काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी, हा कांदा घेतलेला आहे, ह्या 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे टोमॅटो घेतलेले आहेत, 3 टोमॅटो बारीक कापलेत मी, आणि बारीक कापून घ्यायचे ते एकदम। आणि हे ढोबळी मिरची घेतलेली आहेत, 2 ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत, छोट्या होत्या त्या पण बारीक कापून घेतलेली आहे। ही आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे। हा पावभाजी मसाला घेतलेला आहे, आणि त्याच्यासाठी हे लाल तिखट, एव्हरेस्टचं लाल तिखट घ्यायचं, छान कलर येतो, आणि मीठ, आणि आपल्याला लागणार आहे त्यासाठी बटर हे घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहे, पहिल्या प्रथम आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे स्वच्छ धुवून घ्यायचं। कुकर मध्ये लावणार आहोत, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो शिजायला। हा 1 ग्लास टाकलेला आहे मी, आणि हा अर्धा टाकते मी, आता लागल्यावर नंतर आपल्याला टाकते। आता मी हे गॅसवर ठेवते। त्यामध्ये आपण ही ढोबळी मिरची कापलेली ही पण टाकणार आहोत। शिजताना आपण त्यामध्ये बटर टाकणार आहोत, नंतर आपल्याला परत टाकायचंय। तर मी एवढं मीठ टाकते याच्यात, आणि अजून आपल्याला त्यामध्ये हे टाकायचंय, हे बीट टाकायचंय आपल्याला, बारीक करून टाकते जरा, म्हणजे पटकन शिजेल। बीट पण घेतलेलं आहे। बीटने बघा आताच कलर आलाय। आता आपण याच्या चांगल्या 5 शिट्ट्या करणार आहोत, चांगले शिजून घेणार आहे गाळ। आता हे शिजून घ्यायचं, त्याच्यानंतर मग आपण करू। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। तर फोडणीसाठी आपण काय घेणार आहे, तेल आधी घेणार आहे टाकून। दीड चमचा तेल टाकलेले आहे। तेल आपण चांगलं तापून घेणार आहोत। तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये कांदा, आणि हिरवी मिरची, परतून घ्यायचा चांगला। कांदा लवकर भाजण्यासाठी आपण मीठ टाकत आहे, मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो। चांगला ब्राऊन करायचा, गोल्डन ब्राऊन, जास्त पण नाही करायचा। आपण यामध्ये ना थोडीशी हळद टाकणार आहे, यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकणार आहे,
परतून घ्यायची. त्यामध्ये आपण ती बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची टाकत आहोत, शिमला मिर्च, त्यामध्ये आपण हे टोमॅटो टाकत आहोत. हे 3 टोमॅटो आहेत, बारीक कापून घेतलेले आहेत एकदम. त्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकत आहोत. पावभाजी मसाला पण टाकत आहे 2 चमचे. तिखट आपण ना आपल्या आवडीनुसार टाकायचं. कोणाला तिखट आवडतं, कोणाला फिक्क, पण फिक्क असलं जरा जास्त भाजी खाल्ली जाते. थोडंसं पाणी टाकते मी खाली लागू नये म्हणून. थोडं मऊ झाले ना मग आपण भाजी टाकणार आहोत. तर आपण ना हे मंद याच्यावर शिजू द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपली ढोबळी मिरची जरा शिजल थोडी, आणि नंतर आपण मग भाजी स्मॅश करून टाकणार आहोत. भाजी बघ हे बघा अशी झालेली. आता ती आपल्याला बारीक करायची. आता आपण भाजी टाकायची. आता आपण मस्तपैकी त्याच्यात बटर मसाला नुसता चांगलं उकायलं ना मग असं वर उडतं बघा त्याचे. इकडे आपली पावभाजी होती आहे भाजी. आता आपण पाव भाजून घेऊ.
सर्वांना माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी आपापली काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.